जनतेने आता फक्त हातात खुळखुळा घेऊन बसायचं असं काहीतरी काल बोलल्या गेलं. पेट्रोल, डीजल, गैस ऐसी चीजों का बहुत संयम से इस्तेमाल करें. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील पासून सुरू झालेला प्रवास आता पेट्रोल खरेदी करताना, तेल खाताना, रासायनिक खत खरेदी करताना, शेती करताना, सोनं घेताना जपून वापरा, जपून घ्या असं म्हणण्यापर्यंत आलाय. मैंने बार बार कहा है 10% कम करो. मग मी याच्यावरती काही बोलण्यापेक्षा एका काकाची प्रतिक्रिया तुम्हाला दाखवतो. हो, सगळं ऐकलं ते सगळं फालतूगिरी आहे ती. पहिल्या मंत्र्यांच्या गाड्या बंद करायला सांगा. स्वतः किती एकेच्या पाठी 10 गाड्या चालतात, लाज नाही वाटत का मंत्री लोकांना? काय गरज आहे? आम्ही म्हातारी माणसं तिकडे जायचं, मेट्रोमध्ये चढ खाली जायचं आणि स्वतः एसीच्या गाड्यातून फिरणार आहे मंत्री लोक. सगळे हप्ते बंद करा. टेलिफोन फुकट मिळतात आता, सगळे मोबाईल फुकट आहेत ना. हप्ते कमी करा ना, पैसे तिकडे वाचवा ना. खासदार आमदारांची पेन्शन सगळे कॅन्सल करून टाका. काय गरज आहे? काय गरज आहे? सगळ्यांची पेन्शन बंद करून टाका, करोडो रुपये वाचतील. शेतकऱ्यांना द्या, शेतकरी मरतोय, रोज आत्महत्या करतात. पोरं बिरं बायका पोरं सगळे आत्महत्या करायला लाज वाटली पाहिजे मंत्री लोकांना. हे काका मुंबईचे आहेत, पण या काकांना पण शेतकऱ्यांचं दुःख माहिती आहे. पण मोगली साहेब म्हणतायत, मित्रो गोड तेल खाऊ नका, भाज्यांमध्ये तेल टाकू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा. आणि ही देशभक्ती आहे. नक्कीच असेलही, पण शेतकऱ्यांनी शेती बी करायची नाही का आता? अरे तुम्ही काल बोंबललात आणि आज लगेच तुमच्या पाठीमागे 100 गाड्यांचा तापा घेऊन रोड शो होता. पेट्रोल, डीजल, गैस ऐसी चीजों का बहुत संयम से इस्तेमाल करें. तुम्हा आमदार खासदारांवरती जनतेचा किती करोड रुपये पैसा खर्च होतो तुम्हाला तरी माहिती आहे का? लाजा वाटत नाहीत असं काही सांगताना? सामान्य जनता हवालदिल झाली आणि तुम्ही मस्त मजा मारताय. तुम्ही सामान्य जनतेला म्हणता मेट्रोने हिंडा आणि 100 गाड्यांचे तापे घेऊन हिंडत असताना तुम्हाला समजत नाही का? कशाला लागतायत तुम्हाला? तुम्ही जर जनतेच्या मनामध्ये एवढेच आहात तर तुम्हाला एवढी सुरक्षा कशासाठी लागते? हास्यास्पद आहे हे. आणि सगळ्यात जास्त हास्यास्पद आहे आज शेती रासायनिक खतांशिवाय बिलकुल होणार नाही. जर शेतकऱ्याने खतच वापरली नाहीत, शेतकऱ्याने मशागतीच केल्या नाहीत तर उत्पन्न कुठून होणार? अख्खा देश भूकबळीचा बळी पडेल. आणि अशी वक्तव्य करून जनतेला येड्यात काढणं म्हणजे निव्वळ मूर्खपणाचं लक्षण आहे. एक मात्र नक्की आहे, 15 लाखापासून सुरू झालेला प्रवास आज तुम्ही काहीच करू नका, फक्त हातात खुळखुळा घ्या इथपर्यंत पोहोचलाय.